नमस्कार मंडळी, छोटी बुकच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पनीर चिलीची रेसिपी. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी, पौष्टिक आणि घरात सर्वांना आवडेल अशीच आहे. तर मग चला बघूया. तर यासाठी मी चौकोनी चौकोनी आकारामध्ये पनीर कट करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तिखट, हळद, धनेपूड आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही कोट होण्यासाठी आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे. आणि हे पनीर छान कोट करून घेतलेलं आहे. आणि लगेच इकडे एका पॅनमध्ये तेल गरम करून हे पनीर डीप फ्राय करायला घेतलेले आहे. पनीर फ्रेश असल्यामुळे थोडेसे लाल व्हायला आणि डीप फ्राय व्हायला वेळ लागतो. आता हे लाल झालेले पनीर आपण काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेतलेली आहे. हे तळून झाल्यानंतर इकडे आधीच एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, लसण आणि अद्रक बारीक बारीक चौकोनी कट करून ठेवलेला तो यामध्ये आपल्याला लाल होईपर्यंत होऊ द्यायचा आहे. कांदा मी चौकोनी डायसमध्ये कट करून घेतला होता आणि शिमला मिरची सुद्धा. आपल्याला याला चायनीज तडका येण्यासाठी लसण आणि अद्रकचा वापर थोडा जास्ती करायचा आहे. आता हे आपल्याला थोडंसं शिमला मिरची व्हायला वेळ लागते, तर आपल्याला हे थोडंसं झाकून ठेवायचं आहे. थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत एक वाफ येईपर्यंत झाकून ठेवायची आणि लगेच त्यामध्ये आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे. सोया सॉसमध्ये आधीच मीठ असते, त्यामुळे आपण थोडंसं नंतर मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं आहे. सोया सॉस नंतर मी लगेच चिली सॉससुद्धा ॲड केलेला आहे. इकडे एका वाटीमध्ये मी तिखट आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं होतं. तर ते आपल्याला नंतर ॲड करायचं आहे. आपण जे फ्राय करून ठेवलेले पनीर होते ते यामध्ये टाकले आणि हे तिखटाचं पाणीसुद्धा त्यामध्ये टाकलं आहे. या पाण्यासोबतच मी एका वाटीमध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं होतं. तर आपल्याला आता हे पाणी इथे टाकायचं आहे. आपल्याला पनीर चिलीमध्ये ग्रेव्ही किती लागते यानुसार आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर मी यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करत आहे. आता खूप छान शिजत आलेले आहे. तर यामध्ये आपण टोमॅटो केचप टाकलेला आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मीठ थोडंसं कमी टाकायचं आहे. अशा प्रकारे आपली पनीर चिली तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.